शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात अंकली फाट्यावर रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून रास्ता रोको केल्याप्रकरणी खासदार विशाल पाटील यांच्यासह 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी लक्ष्मण जाधव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने महामार्गाविरोधात संघर्ष तीव्र होण्याचे संकेत आहेत। जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना प्रशासनाकडून जबरदस्तीने मोजणी सुरू केली आहे। या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी दिनांक 1 जुलै रोजी कृषी दिना दिवशीच भर पावसात अंकली येथे सांगली कोल्हापूर महामार्ग रोखला। या आंदोलनामुळे या महामार्गावरील दोन्ही बाजूने वाहतूक 1.5 तास ठप्प झाली। अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून रास्ता रोको करत वाहतूक ठप्प केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले। गुन्हे दाखल केलेल्यांमध्ये खासदार विशाल पाटील, महेश खराडे, सतीश साखळकर, भूषण गुरव, घनश्याम नलवडे, विष्णू सावंत, पांडुरंग पवळ, प्रकाश टकले, अभिजित लाड, योगेश पाटील, प्रभाकर तोडकर, प्रवीण पाटील, अभिजित जगताप, आनंदराव पाटील, आदिक पाटील, शुभांगी शिंदे, दिनकर साळुंखे यांच्यासह 40 ते 50 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला। मिरज तालुक्यातील दुधगाव येथील चांदोली वसाहत परिसरात खेळणाऱ्या मुलांच्या गटारीत पडलेला चेंडू काठीने बाहेर काढताना पिशवीतून मृत स्त्री अर्भक बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली आहे। मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजता हा प्रकार घडला। याबाबत पोलीस पाटील दिलीप कुंभार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दुधगाव येथील चांदोली वसाहत ते संत बाळूमामा मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर अण्णा गवळी यांच्या घरासमोर मंगळवारी सायंकाळी मुले खेळत होती। त्यांचा चेंडू बांधीव गटारीत पडला, त्यामुळे काठीने चेंडू बाहेर काढताना पिशवी लागली। जड पिशवी बाहेर काढल्यानंतर त्यामध्ये अर्भक पाहून सर्वजण घाबरले। ही परिसरात माहिती पसरली, त्यामुळे गर्दी झाली। पोलीस पाटील दिलीप कुंभार यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला। वैद्यकीय तपासणीत स्त्री अर्भक असल्याचं स्पष्ट झालं। जन्मल्यानंतर अर्भक मारून नाळेसकट पिशवीत घालून विल्हेवाट लावण्यासाठी गटारीत फेकून दिल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय। पोलिसांनी अशा वर्कर्सच्या मदतीने परिसरात महिला प्रसूत झाली आहे का याचा तपास केला, परंतु प्राथमिक तपासात परिसरातील महिला नसावी असा संशय व्यक्त होतोय। अनैतिक संबंधातून अर्भक जन्मले असावे किंवा मुलगी झाली म्हणून तिला मारून टाकल्याचा संशय आता व्यक्त होतोय। कडेगाव तालुक्यातील विविध परिसरात चैन स्नॅचिंग करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं। या तिघा सराईतांकडून जबरी चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून 5,98,310 रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कडेपूर रोडवर सदरची कारवाई केली। सुधाकर अशोक मोहिते, कादर शरीफ काझी आणि प्रकाश श्रीरंग जाधव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथे राहणाऱ्या पार्वती कदम या वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने अज्ञात चोरट्यांनी हिसडा मारून डंपास केले होते। याबाबत कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होती। कडेगाव तालुक्यात वाढत्या जबरी चोरीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक संशय त्यांच्या मागावर होतं। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार सुधाकर मोहिते, कादर काझी आणि प्रकाश जाधव हे जबरी चोरी करून ते दागिने विक्रीसाठी येणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी कडेगाव ते कडेपूर महामार्गावरील राजवीर मंगल कार्यालयाजवळ सापळा लावला। यावेळी तिघेजण 2 मोटरसायकलीवरून आले। त्यानंतर त्यांना छापा टाकून ताब्यात घेण्यात आलं। त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळील पिशवीत 3 मिनी गंठन मिळाले। याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की गेल्या 3 महिन्यांपासून रायगाव, हिंगणगाव आणि कडेपूर परिसरात जबरी चोरी आणि चैन स्नॅचिंग केलं। यावेळी त्यांच्याकडून 4,97,310 रुपयांचे दागिने, 1,10,000च्या 2 दुचाकी असा एकूण 5,98,310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पुढील कार्यवाहीसाठी कडेगाव पोलिसांच्या स्वाधीन केलाय। महापालिका क्षेत्रातील राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंतर्गत नो हॉकर्स झोन प्रशासनाकडून ठरवले जातात। त्यामध्ये फेरीवाले समितीला विश्वासात घेतलं जात नाही। विक्रेत्यांचा आर्थिक कणा मोडण्याचं काम सुरू आहे। प्रशासनाने परस्पर निर्णय घेतला तर जनआंदोलन उभारू असा इशारा विक्रेत्यांनी दिलाय। जनसेवा भाजीपाला आणि खाद्यपेय विक्रेता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना जिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आलाय। महानगरपालिका प्रशासक मनमानी पद्धतीने फेरीवाल्यांचे हॉकर्स झोन आणि नॉन हॉकर्स झोन करत आहेत। फेरीवाला समिती सदस्यांना विश्वासात न घेता, परिसरातील माहिती न घेता कुठेही उचलून ठेवायचंय, त्यामुळे विक्रेत्यांचा आर्थिक कणा मोडणार आहे। या विरोधात सर्व विक्रेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला।
प्रशासनाच्या विरोधात एकत्रित येऊन सांगली, मिरज व कुपवाड शहर परिसरातील विक्रेत्यांनी आंदोलनाचा निर्धार व्यक्त केलाय। प्रशासनाने जर विश्वासात घेऊन विक्रेत्यांना न्याय दिला नाही व पथविक्रेता धोरण याची अंमलबजावणी, भौगोलिक परिस्थिती रचना याचा अभ्यास करून केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। कोणतीही घाई गडबड न करता प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढून पुनर्वसन करावे अशी मागणी या बैठकीत विक्रेत्यांनी दिली आहे। सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय। कोयना आणि चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होते। पावसाचा जोर सुरू राहिल्यास पुराचा धोका निर्माण झालाय। या परिस्थितीत केंद्रीय जल आयोगाचे 160 कर्मचारी संपावर गेल्यामुळे पाण्याची उंची, पाणी पातळी मिळणं कठीण झाल्याचं स्पष्ट झालंय। याबाबत सरकारने तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीने केली आहे। पश्चिम महाराष्ट्रात मे महिन्यापासून जोरदार पाऊस होतोय। जुलैच्या पहिल्या आठवड्यातच कोयना, वारणा आणि राधानगरी धरण 50% अधिक भरले। पुढील काळात जोरदार पावसाचं आगमन होणार आहे, त्यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा पुराचा धोका निर्माण झालाय। कृष्णा, वारणा, पंचगंगेचा नदीकाठ भीतीच्या छायेखाली आहे। या परिस्थितीत केंद्रीय जल आयोगाच्या सर्व 160 कर्मचारी संपावर गेले। जल आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून पावसाळ्यामध्ये नदी पुलाची पाणी पातळी सातत्याने मोजली जाते, त्याबाबतची माहिती विभागीय कार्यालयांना कळवण्यात येते। त्या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले जातात। यासाठी खासगी कंपन्यांकडून कर्मचारी पुरवले जात असून त्यांना मानधन दिलं जातं। मात्र संबंधित कंपन्यांनी मानधन दिले नसल्याने काम ठप्प झाले। कर्मचाऱ्यांच्या संपाने CWCची व्हेलॉसिटी, पाण्याची उंची, पाणी पातळी मिळणं कठीण झालंय। पुराच्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी केलेला संप याची दखल CWC यांनी घ्यावी। कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत उभी असून लवकरात लवकर प्रश्न सोडवण्यासह कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामावर घ्यावे अशी मागणी महापौर समितीने केली आहे। सांगलीच्या ढगेवाडी येथे पालकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। आष्टा शिराळा राज्य महामार्ग रस्त्याचं काम चालू आहे, यामुळे या मार्गावरील शिराळा आणि इस्लामपूर एसटी बस डेपोने एसटीची सेवा बंद केली। त्यामुळे या परिसरातील ढगेवाडी, ऐतवडे, बुद्रुक येथील शालेय विद्यार्थी शिराळा, इस्लामपूर येथे शाळेसाठी जात असतात। या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी एसटी सेवा बंद असल्याने त्यांच्या शालेय शिक्षणाचं नुकसान होते। शाळा चालू होऊन बरेच दिवस झाले, एसटी महामंडळाने बस चालू न केल्याने या विद्यार्थ्यांचं शालेय नुकसान झाले। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज वाळवा तालुक्यातील ढगेवाडी येथील फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी कुरळ पोलीस स्टेशनचा चौक बंदोबस्त होता। आमची अडचण दूर करावी, प्रश्न सुटला नाही तर डेपोमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी फारकत घेतलेले सावकार मादनाईक यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडला। मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधान भवनात मादनाईक यांचं स्वागत केलंय। मुंबई येथे भाजपाच्या प्रदेश कार्यालयात खासदार धनंजय महाडिक, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटके, आमदार राहुल आवाडे, आमदार अमल महाडिक, माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, भाजपाचे शिरोळ तालुकाध्यक्ष महेश देवताळे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, भाजपा किसान मोर्चाचे राज्य सचिव भगवान काटे, जयसिंगपूरचे माजी उपनगराध्यक्ष शैलेश आडके, विजय मानगावे, मिलिंद साखरपे, सतीश हेगाना यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। मादनाईक यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, भाजप त्यांना भविष्यात पाठबळ देण्याची भूमिका घेईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। प्रवेशानंतर सत्काराला उत्तर देताना मादनाईक म्हणाले, गेले 25 वर्ष चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला। भाजप प्रवेश करत असताना सत्तेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात हे दाखवून देणार आहे। महानगरपालिकेचे उत्पन्न व प्रशासकीय सुधारणेकडे लक्ष देण्याची गरज आहे, पण प्रत्यक्षात प्रशासन मात्र अतिक्रमणाच्या नावाने गोरगरीब फेरीवाल्यांच्यावर कारवाईस हात घालण्याच्या भूमिकेत दिसून येते। फेरीवाल्यांवर कारवाई केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी दिलाय। राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवण्यासाठी आग्रही आहोत। सुमारे 6,000 कष्टकरी कुटुंबातील किमान 25,000 ते 30,000 नागरिकांच्या रोजीरोटीचा हा प्रश्न असून दूरदृष्टी ठेवून हाताळला पाहिजे। तो एकाधिकारशाहीने राबवला जाणार नाही याची काळजी घ्यावी। सन 2005 साली तत्कालीन राष्ट्रपती यांच्या दौऱ्यानिमित्त रातोरात 3,000 खोकी काढली, त्यातील 1,500 खोक्यांचं पुनर्वसन करण्यासाठी
करण्यासाठी 10 वर्ष लागली. गेले 20 वर्ष 1,500 परवानाधारक पुनर्वसनाची आस लावून बसलेत. हजारो कुटुंब उद्ध्वस्त करून त्याच ठिकाणी भव्य मॉल उभे केले. शहरातील बड्या राजकीय नेत्यांनी कोट्यवधी रुपयांची सार्वजनिक मालमत्ता घशात घातली. सर्वोच्च न्यायालयाने केवळ रस्ते स्वच्छ दिसावेत म्हणून फेरीवाल्यांच्या व्यवसायाचा हक्क काढून घेता येणार नाही याबाबत स्पष्टीकरण दिले. हॉकर्स झोन व ना हॉकर्स झोन बनवत असताना संबंधित व्यावसायिकांना विश्वासात घेत पुनर्वसन केलं जात असलेल्या जागेत व्यवसाय कोलमडून पडणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत जिल्हा नियोजन समिती बैठकीत चर्चा घडवून आणली. त्यांच्या सूचनांचा पाठपुरावा करण्याची मागणी पवार यांनी केली आहे. जिल्हा परिषदेच्या यांत्रिक बोट खरेदीस विलंब झाल्याप्रकरणी बांधकाम विभागाकडील शाखा अभियंता NH शिसाळे व विजय डांगे यांना कारणे दाखवा नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बजावली आहे. पूरग्रस्त गावांसाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून यांत्रिक बोटी खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर बोटी खरेदीसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. निविदेतील अटी शर्थीवरून ग्रामविकास मंत्र्यांपर्यंत तक्रार गेल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने तांत्रिक बाबींमुळे ही प्रक्रिया लांबल्याचं स्पष्ट केलं. इतर प्रशासकीय कारणांनी ही प्रक्रिया उशिरा होण्यास शाखा अभियंता जबाबदार असल्याचं स्पष्ट झाल्याने शाखा अभियंता शिसाळे आणि डांगे यांना नोटीस बजावली आहे. बोट खरेदी प्रकरणी दिरंगाई केल्याप्रकरणी आणि तपासणीचं काम योग्य पद्धतीने न केल्याबद्दल दोघांना नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.